काय झालं? कोणासाठी रडतोय अजून? त्या व्यक्तीसाठी जे आता खूप खुश आहेत त्यांच्या लाईफमध्ये, त्या व्यक्तीसाठी ज्यांचं नातं फक्त वन साईड होतं, त्या व्यक्तीसाठी ज्यांना तुमच्याबद्दल काही फिलिंग्स नव्हत्या, ज्यांनी तुम्हाला खूप हर्ट केले आणि दुःख दिले आहेत, नेहमी तुम्हाला इग्नोर करत आले, ज्यांच्यामध्ये तुमच्याबद्दल काही रिस्पेक्ट नव्हती. मला माहीत आहे हे सगळं बोलणं सोपं असतं, पण तुम्हाला यावर मार्ग काढावा लागेल, उपाय शोधावा लागेल. ते गेले, त्यांना दुसरा जोडीदार भेटला. तुमचं काय? तुम्ही काय देवदास बनून राहणार आहात का आयुष्यभर? स्वतःचा विचार करा. इथं कोणी कोणाचं नसतं. तुमचं भविष्य तुमच्याच हातात आहे. आपल्या आईवडिलांचा विचार करा की त्यांना किती त्रास होत असेल तुम्हाला असं डिप्रेशनमध्ये गेलेलं बघून. त्यांच्या मनाला किती वेदना होत असतील. यासाठी तुम्हाला एवढं मोठं केलं का त्यांनी? काही गोष्टी घडतात ते तुमच्या चांगल्यासाठीच असतात, पण ते तुम्हाला आता नाही समजणार. आणि तुम्हाला खरंच वाटतं का जी व्यक्ती तुमच्यासोबत साधं रिलेशनशिप टिकवू शकली नाही, त्यांनी तुमच्यासोबत आयुष्यभराची साथ टिकवली असती? त्या व्यक्तीसोबत तुमचं आयुष्य चांगलं राहिलं असतं? बस झालं आता. त्यांच्यासाठी रडणं बंद करा, ज्यांनी तुम्हाला कधी आनंद दिला नाही. कारण त्यांच्यासाठी तुम्ही फक्त एक टाईमपास होता, हे डोक्यात घुसवा. असं आय लव्ह यू बोलून कोणी आपलं होत नसतं, हे तुम्हाला लवकर समजलं तर बरं आहे. आणि गेले ओढत ते ज्यांनी तुम्हाला धोका दिला. कारण ज्यांना माणसं परखता येत नाही ते कुठे सुखी असतात. त्यांची पण फसवणूक होते रे कुठेतरी. सगळ्यांना आयुष्यात एकदा तरी प्रेम होतं, पण ते टिकलं तर ठीक आहे, जर नाही तर सोडून देणं विषय. आयुष्यात खूप काही आहे करण्यासारखं, फक्त कुठे थांबायचं नाही, सगळ्या गोष्टींचा सामना करायचा. नातं टिकवायच्या प्रयत्नात हरलात तरी चालेल, कारण एका बाजूने कितीही प्रयत्न केले तरी दुसऱ्या बाजूने पण तेवढेच प्रयत्न झाले पाहिजे, तेव्हाच नातं टिकतं. पण तुम्ही समाधानी व्हा, कारण तुम्ही पूर्ण प्रयत्न केलेत. तुमचे ब्रेकअप झाले, हा अनुभव अत्यंत वेदनादायक आणि अस्वस्थ करणारा क्षण असू शकतो. पण हे लक्षात ठेवा की हा क्षण तुमचं जीवन थांबवणारा नाही, तर ही एक नवीन अध्यायाची सुरुवात आहे. लाईफमध्ये सगळ्याच गोष्टी आपल्याला पाहिजे तशा होणार नाहीत, म्हणून ते ॲक्सेप्ट करून पुढे जायचं असतं आणि मस्त आयुष्य एन्जॉय करायचं असतं. तुमच्या हृदयातून दुःख आणि वेदना पार करून तुम्ही जीवनातील नवीन रंग ओळखा. या वेदना तुम्हाला आत्मपरीक्षण आणि नवीन गंतव्याचा शोध घेण्याची संधी देतात. तुमच्या जुन्या गोड आठवणींची मुळीच गरज नाही. नवीन स्वप्न पहा, नवीन ध्येय ठरवा आणि तुमच्या जीवनात नवीन रंग भरा. तुमच्या आतल्या शक्तीला जागरूक करून एक नवा अध्याय लिहा.